तर नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आलेली आहे। झोनल अधिकारी अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। झोनल अधिकाऱ्यांकडे मुख्य ईव्हीएम मशीन नव्हते असंही पोलीस म्हणाले। अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलेला होता। आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे। ईव्हीएमला कोणतंही नुकसान नाही आहे। ओरिजिनल ईव्हीएम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्हीएमवाली गाडी थांबवलेली नाही आहे। जी ओरिजिनल ईव्हीएम आहे ती वोटिंग सेंटरवर पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्ये त्याचं पर्यावसन झालेलं आहे। जे कन्सर्न लोक आहेत ज्यांना ही फिर्याद द्यायची आहे त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत। तर अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांची ही प्रतिक्रिया। नागपूर ईव्हीएम मशीन फोडल्याच्या प्रकरणात ही नवीन माहिती समोर आलेली आहे। झोनल अधिकारी अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जात होते अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। झोनल अधिकाऱ्यांकडे मुख्य ईव्हीएम मशीन नव्हते असंही पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान ज्यांनी हल्ला केला त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे।